अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज मराठा आंदोलकांचा मोर्चा। देवगिरीवर जाऊन मराठा आंदोलक अजितदादांना विचारणार जाब। नाशिक जिल्हा परिषदेच्या 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्याच्या संशयामुळे कारवाई। कोल्हापूरवर पुन्हा महापुराचं संकट। धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगेची पाणी पातळी 83 फूट 4 इंचांवर, तर राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले। संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी नशा करून येतात। खासदार कंगना रनौतच्या आरोपांनी खळबळ। गिरणी कामगारांसाठी 86,000 घरं बांधली जाणार। सरकारकडून घरांसाठी मुंबई, ठाणे, कल्याणसह पनवेलमध्ये जागांची चाचपणी। राज्यातील रेशन दुकानातील धान्य वाटप 10 दिवसांपासून ठप्प। ई पॉससह सर्व्हर डाऊनच्या घटनांमुळे लाभार्थ्यांना फटका। महाराष्ट्रात 81,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी। कोकण, मराठवाडा, विदर्भात 20,000 रोजगार निर्मितीचं लक्ष्य। ऑलिम्पिकमध्ये ई स्पोर्ट्स सुरू होणार। 2025 मध्ये सौदी अरेबियामध्ये ई स्पोर्ट्स स्पर्धा भरणार। आयओसी कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावावर निर्णय। धुळ्यातील लळिंगच्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। धबधबा ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन। सिंहगड किल्ला 1 आठवडा पर्यटकांसाठी बंद। किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने किल्ला बंद। अमोल मिटकरींच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी 13 मनसैनिकांवर गुन्हे दाखल। मनसेच्या दोघांना अटक, मात्र 12 जण अद्यापही फरार। हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। शाळेमध्ये पत्रे उडाल्याने शाळेला गळती, तर शिक्षकांवर एका वर्गात 2 वर्ग भरवण्याची वेळ। साताऱ्यातील घाट परिसरात पावसाची धुवाधार। बॅटिंग, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता। मनसे आणि ठाकरे गटाच्या राड्यानंतर वरळीमध्ये बॅनरबाजी। ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा सुशोभीकरणामध्ये व्यत्यय आणल्याने मनसे कार्यकर्त्यांविरोधात लागले बॅनर। खासगी शाळांकडून अनेक कारणं देत आरटी अंतर्गत प्रवेश देण्यास नकार। शाळांच्या अनिच्छेमुळे आरटी प्रवेश प्रक्रियेत अडथळा। सीईटी अंतर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ। आतापर्यंत तब्बल 1,91,000 विद्यार्थ्यांनी भरला अर्ज। मुंबईत उद्यापासून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, तर गेल्या 2 महिन्यात मुंबईमध्ये सरासरीच्या 83% पाऊस। पुण्याला पाणी पुरवठा करणारा धरण साखळी क्षेत्रात दमदार पाऊस। 4ही धरणं 100% भरण्याच्या मार्गावर। विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं वजन लवकरच कमी होणार। राज्यातील शाळांची झाडाझडती घेण्याचे शिक्षण आयुक्तांचे आदेश। राधानगरी धरण 100% भरल्यानं धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले। राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान। पिकांवर रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत। ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याने वर्धेमध्ये कंत्राटदारांचं काम बंद। आंदोलन। जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना कंत्राटदारांचं निवेदन। दिल्लीत मोठ्या प्रमाणामध्ये अवैध कोचिंग क्लासेसवर कारवाई। विद्यार्थ्यांचा विरोध संसदेमध्ये गाजल्यानंतर दिल्ली प्रशासन सतर्क। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।